तर कसं वाटतंय तुझी आज खुशी कुठपर्यंत आहे, कुठल्या गगनात आहे? आता भेटली का मग जास्त गगनापर्यंत जाईल. तर सरकारला हीच विनंती आहे, अशाच लाडक्या बहिणीनं काय ना काय देत राहावा. सगळ्यांना द्या पण. हा सगळ्यांना बरोबर. हा. तर ही जी घरघंटी आहे ती मम्मीला सरकारी योजनेतून भेटलेली आहे. तर सरकारचं मनापासून आभार. असाच काय ना काय तरी लाडक्या बहिणीसाठी आता ही दिले, नंतर काहीतरी एसी बीसी द्या. तर ही बघा आपल्या मम्मीला भेटलेली घरघंटी. मम्मी खुश आहेस का? मग भरपूर. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती. तर आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि ह्या शुभ मुहूर्तावर आपल्या मम्मीला अलर्ट झालेले आहे सरकारी योजनेतून एक काय रे चक्की नाही घरघंटी. मम्मीला बऱ्याच टायमापासून घ्यायची होती. मम्मी मला जे दलन आलेलं ते कंटाळा करायचं ना आम्ही. मम्मी बऱ्याच टायमापासून बोलत होती, पण आज मम्मीला सरकारी योजनेतून घरघंटी अलर्ट झाली. मम्मी, तर कसं वाटतंय तुझी आज खुशी कुठपर्यंत आहे, कुठल्या गगनात आहे? आता भेटली का मग जास्त गगनापर्यंत जाईल. हा, तुला कधी फोन आलता? काल फोन. आणि हा मावशीला फोन आलता. तर मम्मीचा जीव नुसता असं तिला आला मला नाही आला. तर मावशीला पण भेटली का परवा दिवशी ना, आज मम्मीला भेटते. तर कधी फॉर्म भरलेला बरं तुम्ही? नाही 4 महिने झाले, 4-5 महिने. 4 महिने माहिती पण नव्हतं आम्हाला. 4 महिने झाले. नानीला पण आलं झालं, ती येतं का? ती नंतर येणार आहे. चल चला तर आपणच निघूया आता. आणि नानीला पण झाली, मला वाटतं नानी पण आहे सोबत. नानी नाही, आपणच चाललोय आणि बघूया कसं काय असतं ते. तिथे किती किती गर्दी आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो. आणि ही योजना फक्त आपल्याकडेच नाही, तुम्ही ब्लॉग बघत असाल तुमच्याकडे पण आहे वाटतं बहुतेक बऱ्याच ठिकाणी ना मम्मी. बहुतेकांच्या इकडं. हा, तर बऱ्याच ठिकाणी आहे. तुम्ही पण जरा फॉर्म बिम काय भरलं नसेल तर बघा, तुमची ती चौकशी वगैरे करा, काहीतरी विचारा कसं काय प्रोसेस वगैरे आहे. प्रत्येक गावात बहुतेक 100 फॉर्म आणते. त्यातनं ज्याला समजलं त्यांनी भरले. मला पण नानीने सांगितला या बोलते 7-8 फॉर्म राहिलेत, मग त्यांच्यात नानाने भरला माझा फॉर्म. तर असं झालं. आता आपल्याला झेरॉक्स काढायचे आणि तिथे टाइम लागेल. मी पनवेललाच भेटणार आहे, कृषी उत्पादक कुठला जो आहे ना मार्केट आपला कुठलं मार्केट, हा केंद्र, तिथे भेटणार आहे. सो आम्ही तिथे चाललोय आता. आणि किती वाजता? 9 वाजता, 9:30 वाजता मम्मीला बोललेलं. आणि आता आम्ही 10:30 वाजता चाललोय. तिथे लेडीज फुल एकदम गर्दी करायला आले असतील ना, ज्यांचे जे नाव आले ते लवकरच आले असतील. फुल गर्दी. आणि मम्मीने आहे ना मला निव्वल एक हमाल म्हणून एक ड्रायव्हर म्हणून सोबत चालवले. तर मम्मी तर मम्मीने मला पार्टी दिली पाहिजे नक्की आता जाता जाता. कारण किती रुपये प्राइस आहे तिची? 30,000 पर्यंत भेटते. 30,000 पर्यंत प्राइस आहे. ती मम्मीला गोष्ट फ्री भेटते. तर ते मम्मी आपल्याला 500 रुपयाची तर पार्टी देऊ शकतं असं माझं मत आहे. मम्मी अरे भेटेल, नाव आले तर भेटेलच ना. का खपतं नाही रे? बघू आता काय आहे, तर गेल्यावर समजेल आपल्याला. बाबा समजू, भेटू दे बाबा, भेटू दे. कारण तर आम्हाला जायला लागणार नाही दिसता. तर सरकारला हीच विनंती आहे, अशाच लाडक्या बहिणीनं काय ना काय देत राहावा. सगळ्यांना द्या पण. हा सगळ्यांना बरोबर. आणि त्यात लाडक्या भावांचं थोडं टेन्शन असं हे कामं जरा कमी होतील दळणवळणाची. आणखी छोटी मोठी काहीतरी कामं द्या. सिलेंडर आजकाल ते पण घरपोच यायला लागलेत. बाकी असेच काहीतरी कामं दे, काढत राहावं, मस्त देत राहावं चांगला. तर झेरॉक्स मारून पण आपलाच झालेला आहे. तिथं झेरॉक्स वाल्याने एवढं कमवले असतील ना, जाम गर्दी बायकाची तिथं. मग बायका आणि त्यांचं ते नवरे आले झेरॉक्स नाही आला. पुढून आता आतमध्ये जायचं आपल्याला. इथं पोहोचलोय आपण आणि इथं गाडी नाही लावत तर मम्मी गेली. पण मम्मीच्या माग मी पण जातो, बघतो तिथं काय आहे, तुम्हाला पण दाखवतो. गर्दी तर भरपूर दिसतंय इथं. गाडी बघतो इथंच लावली गाडी. जाऊ दे, परत एवढं लांब उचलून कोण नेईल. इथं आलोय आम्ही कृषी केंद्राची. इथं काहीतरी आहे. तर इथे आपण आलेलो आहोत मित्रांनो. आणि बघा इथं मम्मी बसले इथं कुठेतरी गर्दीत बसले. मग गाडी पार्क करून यायला मम्मी बसून पण घेतली. आणि मागं काहीतरी परत इथं व्हेरिफिकेशन चालू आहे. तर तिकडे जायचं त्या साईडला. आणि इथे अजून यायला टाइम आहे, वाटप अजून चालू झालं नाही. 11:30 वाजत आले, पण अजून जे वाटणार आहेत ते आले नाही. आमदारांच्या हस्ते देणार आहेत वाटतं, पण ते अजून काय आले नाही. त्यामुळं बोलले सर्वांना. आणि जास्त काही गर्दीच नाही बघा. मला वाटतं गर्दी असेल भरपूर, पण अर्ध्याचे जे हस्तच खुर्च्या खाली आहे तिकडं. लोकांना नको वाटतं घरघंटी. त्याला आज वाटत असेल न्यायालयाला असं फ्री मधला
मम्मी बोलते आजचा कशाला आपल्याच साठी देतात तर बोलतं. मग आम्ही आलोय मस्त आणि सर्व हे बघ इकडे बसलेत या साईडला. मागं जेंट्स पण बसलेत म्हणून मी आतमध्ये येऊन बसलो. नाहीतर बरं एवढ्या लेडीज मध्ये कसं काय. तर इकडं हे दोन्ही साईडच्या खुर्च्या आहेत ना जेंट्स साठी ठेवल्यात म्हणून मी इथं बसलो. आणि या मधल्या जो पॅसेज येतो लेडीज साठी त्यांचं आता काहीतरी तिथं फॉर्म डॉक्युमेंट वगैरे चेक वगैरे करतात वाटतं. ते का नक्की ज्यांचं नाव आहे त्यांचंच आधार कार्ड आणि तीच व्यक्ती न्यायला आले ते हे फक्त व्हेरीफाय करतात आणि देतात बस, बाकी काय नाही. तर यांचा आजचा दिवस गेलेला आहे फुकट. मागं नानी पण आहे आणि आम्ही इथं फालुदा खायला आलो होतो बघा. तर मम्मी सांगत तू तुझ्या तोंडाने काय झाला. पाव झालेला आहे. नाही राहू दे, फॉर्म तर भरला. आता 2 दिवसांनी परत घ्यायला बोलवलं. माझं तूच आहे, आता मी नाही येणार. नानी तुला आता काय वॉशिंग ती घरघंटी अलर्ट झाले, कसं वाटतं तुला. चांगलं वाटतंय. आता बघू, भेटल्यावर अजून आनंद वाटेल. हा तर आजचा आज दिवस भेटायला पाहिजे होते. चांगला दिवस होता ना. तर आज फक्त यांना फॉर्म देऊन नंबर दिलेत आणि नंतर बोलतो फोन करतो, कारण की तिथे नंतर भरपूर गर्दी वाढलेली. आम्ही पण निघलो आणि फालुदा खातो जरा बरं. तर आपण डायरेक्ट आता भेटू परत इकडे जेव्हा न्यायालय येऊ ना तेव्हाच. तर नमस्कार मित्रांनो, आपण जवळपास आता किती 1 हप्त्यातून चाललोय ना परत. 1 फुट 2 झाले असतील ना आपले. 1 ते 2 हप्त्यातून आम्ही आता परत चाललोय मम्मीची घरघंटी पाहण्याला. आज तरी भेटते का नाही बघू दे. मम्मीला काल फोन आला होता तर आज फ्री होतो मी, तर परत चल घेतोय. त्या दिवशीचा बरोबर ब्लॉग राहिले तो पण कंटिन्यू करूया. तर आता आम्ही परत चाललोय तिथेच. तर बघूया आपल्याला आज तरी भेटतंय का. प्रधानमंत्री क्षेत्र कल्याण योजनेतून महिलांच्या सहयोगासाठी यंत्र समिती वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेब अर्पण झालेले स्वागत करूया. तर ही जी घरघंटी आहे ती मम्मीला सरकारी योजनेतून भेटलेली आहे. तर सरकारचं मनापासून आभार. असाच काय ना काहीतरी लाडक्या बहिणींसाठी तर आता ही दिले, नंतर काहीतरी एसी बीसी द्या. चांगला आहे. आता आपण ओपन करूया. आणि मम्मीला एक काल भेटायला भरपूर लेट झाला तर मला 12 वाजता गेलो. हा तर म्हणून लवकर गेलो आम्ही. पण ते पाहुणे वगैरे येता नंतर त्याचे भाषण झाले आणि सर्व मम्मीचा नंबर येता 7:30 वाजले ना. 7:30 वाजलेले. तर मी घरी आलतो तर मम्मीला बोलत तशीच ठेव, आजचा दुसरा दिवस आहे म्हणजे टोटल हा ब्लॉग 3 दिवस असं झाले असं. तर मम्मी मी ओपन नव्हती गेली तर मम्मीला बोललो का ओपन नको करू आपण, तो पण व्हिडिओ घ्यायचा आपलं. तर आपण आता या चक्कीला ओपन करून बघूया कशी आहे ते तुम्हाला पण दाखवतो. आणि कमेंट मध्ये सांगा तुम्ही पण असं कुठला फॉर्म भरलेला का, तुम्हाला पण भेटलेली का ते पण सांगायचं. मग फॉर्म कधी भरलेला यामध्ये ना 4 महिने. ओके थांबा तुम्हाला नीट दाखवतो मी. तर बघा मम्मीची चक्की. उचलायला लागेल का आपल्याला एवढं बॉक्स ठेवायला पाहिजे. ओके थांब जरा इथं होते मला फोन परत. थांबा तुम्हाला इथून नीट दाखवतो मी. पाण्याचा थांब एक साईडचे लागेल पाण्याचं म्हणजे बरंच काय काय दिले मध्ये वरती अशी बॉक्स ठेवता यायला पाहिजे आपल्याला. थांब राहायचं ते ठेवता यायला लागेल. हा कापतात नंतर पॅक करीन वाटायचं ते करून. सरळ सरळ काप. सरळ रे थांब काय खायची तसे पण नको कापू. फाटी पाणी चालली आमची. पण मधी कुठला जातो तू. थांब ना. त्याचं पण नको कापू. कारण नंतर धुल नको घायला मग बॉक्स. मग त्याच्यावरती कपडा टाकायचे हे बॉक्स ठेवायचे ते जागेत तो निघणार. आता कुठं जायला लागणार आपल्याला दगड आणण्यासाठी. हा स्ट्रॉबेरी. तर ही बघा आपल्या मम्मीला भेटलेली घरघंटी. मम्मी खुश आहेस का. हो हे जॉईन करू आता नंतर ते तो का ही बघा घरघंटी. आता ती भांडी बिंडी दिलेली आहे तुम्हाला नीट दाखवतो मी. ते खालचं आहेत ना ते. हे बघा एवढा भांडा दिला आतमध्ये.
याच्यात दळण ठेवू शकता. रिंगला लावायला हा कपडा आणि या हा झाऱ्या. आपण साचेनुसार हे करू शकतो ना. ते बघा असे मोड्स दिलेले आहेत या, त्याच्यानुसार आपण करू शकतो. आणि परत इथे ही चक्की आहे, त्याच्यात दगड नाही ना बोलतं काहीतरी स्टोनलेस आहे काहीतरी सांगत. जाऊ दे कशी पण असो आपल्याला भेटले. आता याच्यातूनच मम्मी दळण दळणार आहे मस्त, आणि चांगलं चांगलं पीठ आपल्याला देणार आहे. काय म्हणजे चांगलं चांगलं पीठ काढून लाडू बिडू बनवून देणार आहे. अशीच मम्मीच बोलले, मी नाही बोललो. तर बघू काय काय देतं ते. आणि असे चांगले असे आपल्याला मशीन आता भेटलेली आहे, जेणेकरून आपल्याला जायला येण्याचा दळण आणायला बिण्याला जारे करायला नको मला. तो त्रास कुठेतरी कमी झालाय. तर कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला, तुम्ही नक्की सांगा. चक्की परत एकदा बघून घ्या. हे बघा मस्त बारीकशी कॉम्पॅक्ट अशी. इकडे बघा मस्त. आता टेरेस ठेवायला लागेल आपल्या घरी, आधीच राहायला जागा नाही माणसांना. तर एकदा आता टेरेस ठेवूया. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण असा कुठला फॉर्म भरलेला ते पण सांगा. आणि तुम्हाला भेटले का मशीन वगैरे, पण शिलाई मशीन पण होते ना. हा, दोनच फक्त वस्तू. हा, ही मशीन आपली घरघंटे जास्त हा, आणि शिलाई मशीन तुम्हाला पण भेटले का ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर हा ब्लॉग आवडला असेल, हे मम्मी तू खुश आहेस ना, मग तूच सांग. आता ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.